पुण्याच्या हिंजवडीत महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी ऋषभ निगमला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे। वंदना त्रिवेदी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे। ऋषभ आणि वंदना हे दोघेही आयटी कंपनीत कामाला होते। मिळालेल्या माहितीनुसार हिंजवडीच्या लक्ष्मी चौकात पीजीमध्ये राहण्यास असलेल्या वंदना त्रिवेदी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। ताब्यात घेण्यात आलेल्या ऋषभ आणि मृत वंदना हे दोघेही सोबत राहत होते। खून केल्यानंतर ऋषभ मुंबईच्या दिशेने जात होता। मुंबई पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये तो पिस्तुलासह आढळून आला, त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली। त्यानंतर त्याने खुनाचा गुन्हा केल्याची कबुली दिली। हा प्रकार प्रेम प्रकरणातून झाला असल्याचे समोर आलं असून हिंजवडी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। आज सकाळी हिंजवडी पोलीस स्टेशन येथील एपीआय पांचाळ यांना माहिती मिळाली की हिंजवडीमधील लक्ष्मी चौक या एरियामधील एका ओयो लॉजमध्ये फायरिंग झालेलं आहे। त्या अनुषंगाने एपीआय पांचाळ हे सदर ठिकाणी गेले। त्या ठिकाणी ट्विन्स हाऊस नावाचं एक ओयो लॉज होतं, त्यातील रूम नंबर 306 यामध्ये माहिती घेतली असता एका महिलेचा मृतदेह आपल्याला आढळून आलेला आहे। त्या ठिकाणचं रजिस्टर व सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता सदर जी रूम आहे तिचं रजिस्ट्रेशन हे वंदना द्विवेदी जी मयत महिला आहे ती व एक ऋषभ निगम नावाचा एक व्यक्ती आहे, या दोघांचं नावाचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी आढळून आलं। सीसीटीव्ही चेक केले असता ऋषभ निगम त्या ठिकाणाहून काल रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान बाहेर पडताना दिसत आहे। त्या अनुषंगाने आपले जे प्राइम सस्पेक्ट आहे ते ऋषभ निगम आहे, त्या अनुषंगाने चौकशी चालू आहे। जी प्राथमिक आपल्याला माहिती मिळाली याच्या अनुषंगाने हे दोघेही लखनौ येथील रहिवासी आहेत आणि सदर महिला हे येथील एका कंपनीमध्ये आयटी इंजिनियर पदावर कार्यरत होती आणि आरोपीबाबत जी माहिती आहे ती अद्याप मिळायची आहे। तो इथं कधीपासून त्या लॉजमध्ये राहिला होता? सदर दोघे जणांचं रजिस्ट्रेशन आहे लॉजमध्ये ते 25 जानेवारीचं संध्याकाळचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे। 25 जानेवारी संध्याकाळीला ते दोघेही त्या लॉजवर राहण्यासाठी आलेले होते। आरोपी जो आहे तो तिथून नेमका कुठं गेला होता आणि आता आपल्या तो ताब्यात आहे का? सदर आरोपी पुण्यामध्ये तरी नाहीये, त्या अनुषंगाने आपण तपास पथक रवाना केलेले आहेत। लवकरच आरोपी आपल्या ताब्यात येईल।